आणि आता आपण पाहूयात 5 मिनिटात टॉप 20 घडामोडी। मीठ महागणार असल्याची अफवा पसरल्याने लोकांची चांगलीच धावपळ झाली। मुंबईतल्या वांद्रे, कुर्ला, नागपाडा, मालाड, मीरा रोड या भागामध्ये मीठ खरेदीसाठी मोठी गर्दी झाली। तब्बल 200 ते 400 रुपये किलोने लोकांनी मीठ खरेदी केलं। रात्री 12 वाजेपर्यंत या भागात लोकांनी दुकानात मीठ खरेदीसाठी गर्दी केली होती। मात्र अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केलंय। बँकेत नोटा बदलण्यासाठी दिवसभर रांगा लावल्यानंतर काल संध्याकाळी सोशल मीडियावरती अफवांचा बाजार उठला। ठाण्यात देखील मीठ 300 ते 400 रुपये किलो होणार असल्याच्या अफवेनंतर लोकांनी दुकानांकडे धाव घेतली आणि मोठ्या प्रमाणात मिठाची खरेदीही केली। जुन्या 500 आणि 1000च्या नोटा वापरण्यासाठी केंद्र सरकारने 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे पेट्रोल पंप, रेल्वे, विमान, मेट्रो तिकीट, रुग्णालय तसंच कर भरण्यासाठी आता जुन्या नोटा वापरता येणार आहेत। 14 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत देशासह राज्यात कुठेही टोल द्यावा लागणार नाहीये। सुट्या पैशांच्या अभावी आधी ही मर्यादा 11 नोव्हेंबर म्हणजेच काल रात्री 12 वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती। मुंबईत देखील कुठल्याही एंट्री पॉइंटवरती टोल घेतला जात नाहीये। तसंच मुंबईत पेट्रोल पंपही रात्रभर सुरूच होते। नोटाबंदीच्या निर्णयानंतर कालपासून सर्व एटीएम सुरू होतील अशी अपेक्षा होती। मात्र राज्यात बऱ्याच ठिकाणी एटीएम बंद होते। मात्र आज एटीएम मधून पैसे निघणार का याकडे लोकांचं लक्ष लागलंय। सकाळपासूनच एटीएम मधून पैसे काढण्यासाठी एटीएम कडे लोक धाव घेत आहेत। काल दिवसभर राज्यातील प्रत्येक शहरात बँकांसमोर मोठी गर्दी बघायला मिळाली। राज्यभरात एटीएम सुरू होणं अपेक्षित असताना काही ठिकाणीच एटीएम मधून पैसे निघत होते। यामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली। 500, 1000च्या नोटा बंद झाल्यामुळे बाजारातील व्यवहार काही प्रमाणात ठप्प झाले होते। नाशकात कडाक्याच्या थंडीत 8 डिग्री तापमान असताना देखील लोकांनी भल्या पहाटे पैसे काढण्यासाठी एटीएम बाहेर गर्दी केली। मात्र अनेक एटीएम सेंटर्सना असलेलं टाळं बघून अनेकांचा हिरमोड झाला। मात्र काहीच वेळात एटीएम आणि बँका सुरू झाल्या आणि लोकांनी नोटा बदलून घेण्यासाठी पुन्हा रांगा लावल्या। मुंबईच्या भांडूपमधील अमरकौर शाळेनं चक्क विद्यार्थ्यांकडेच 500च्या नोटा देऊन सुट्टे करून आणण्यास सांगितलंय। त्यामुळे पालक त्रस्त झालेत, तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा शाळा प्रशासनाचा काळा पैसा पांढरा करण्याचा डाव असल्याचं सांगितलंय। दरम्यान शाळा प्रशासनानं मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हे पैसे भरायचे असल्याचं सांगितलंय। मुंबईत पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिलेल्या 73 वर्षाच्या वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू झाला। विश्वनाथ वर्तक असं मृत झालेल्या वृद्धाचं नाव असून मुंबईतील मुलुंडमध्ये ही घटना घडली आहे। 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा जमा करण्यासाठी काल दिवसभर ठिकठिकाणी नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या। या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। पंतप्रधान मोदींनी नोटा बदलण्याचा सर्जिकल स्ट्राईक केला, त्यापेक्षा स्विस बँकेतील काळ्या पैशावरती स्ट्राईक केला असता तर बरं झालं असतं। अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोटा बदलण्याच्या निर्णयावरती तोंडसूक घेतलाय। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी देखील दिल्लीत 500 आणि 1000च्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेच्या रांगेत उभे राहिले। संसद मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत त्यांनी नोटा बदलल्या। सामान्य माणूस त्रासलेला आहे, मात्र यामुळे मोदींना कोणताही फरक पडत नाही अशी टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली। दुसरीकडे नोटा बदलण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना काळ्या पैशावाल्यांचा कुळका आहे का असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थित केलाय। शहा यांनी राहुल गांधी, केजरीवाल, मुलायम सिंग आणि मायावती यांच्यावर निशाणा साधला। तसंच 100च्या नोटांअभावी उद्भवलेली परिस्थिती आठवड्याभरानंतर पूर्वपदावर येईल असा देखील विश्वास शहा यांनी व्यक्त केला। मुंबईत बँकांबरोबरच रिलायन्स एनर्जीच्या कार्यालयाबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या। जुन्या नोटांनी वीज बिल भरण्यासाठी लोकांनी या रांगा लावल्या होत्या। 15 ते 16 हजारांची बिलं 500 आणि 1000च्या नोटांनी भरताना लोक दिसून आले। थकलेले कर भरण्यासाठी नागरिकांनी जुन्या नोटांचा खजिना बाहेर काढलाय। पुणे महापालिकेत विविध मिळकत करांपोटी 21 कोटींहून जास्त रक्कम जमा झाली आहे। सोलापुरात देखील विक्रमी वसुली झाली आहे। सोलापूरच्या महापौर सुशीला अबुटे यांनी तर तब्बल 1.25 लाखाचा थकीत मालमत्ता कर भरून टाकलाय।
500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यामुळे लोकांनी मंदिरात दान करायला सुरुवात केली आहे. त्याला आळा घालण्यासाठी मराठवाड्यातील मंदिराच्या दानपेट्या सील करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तुळजापूर, माहूरसह प्रमुख मंदिरांच्या दानपेट्या सील करण्याचे आदेश धर्मादाय सहआयुक्तांनी दिले. दानापोटी किती अतिरिक्त रक्कम जमा झाली याचा अहवाल देखील सरकारला दिला जाणार आहे. प्रत्येक शुक्रवारी सिनेमाच्या रिलीजकडे डोळे लावून बसलेल्या सिनेरसिकांनी मात्र काल चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली. 500 आणि 1000च्या नोटांवरील बंदीमुळे सुट्या पैशांची चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मोदींचा हा सर्जिकल स्ट्राईक वजनदार आणि रॉक ऑन 2 या चित्रपटांना चांगलाच महागात पडलाय. जुन्या नोटांवरती बंदी आल्यानं प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. अकोल्यातील मुरलीधर राऊत हे प्रवाशांच्या मदतीला धावून आलेत. मात्र बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांना त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये फुकटात जेवण दिलं. अकोल्यातील नॅशनल हायवे क्रमांक 6 वरती बाळापूर इथं त्यांचं मराठा हॉटेल आहे. दिवाळीनंतर राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढलाय. नाशिक, निफाड पाठोपाठ कडाक्याच्या थंडीचं आगमन झालं असून इतर जिल्ह्यात देखील पारा वेगानं खाली घसरतोय. नाशकात सलग दुसऱ्या दिवशी पारा 8.8 अंश सेल्सिअसवरती घसरलाय. त्यामुळे सगळीकडे धुक्याचं साम्राज्य दिसून येतंय. अकोल्यातल्या तुकाराम चौकातील एका मेडिकल दुकानदाराला थेट मंत्रालयातल्या उच्चपदस्थाच्या नावानं 50,000च्या खंडणीसाठी धमकावलं गेलंय. तुमच्या दुकानातील औषधाने एका मुलीचा जीव गेला असून तुमच्या 3ही दुकानांचा परवाना निलंबित करत असल्याचं फोनवरून सांगण्यात आलं. पोलिसांनी सोलापुरातून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. समृद्ध जीवनच्या नावाखाली शेकडो लोकांना गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारची पत्नी वैशाली मोतेवार फरार आहेत. समृद्ध जीवन चिटफंड आणि पैसे गैरव्यवहार प्रकरणी कोर्टात हजर न राहिल्यानं कोर्टानं तिला फरार घोषित केलंय. वैशाली हिनं 7 डिसेंबरपर्यंत सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले.